नाही, क्रिकेटच्या टीमनी बोलवलं होतं पण चॅम्पियन्स ट्रॉफीचं बर्डन असल्यामुळे गेले नाही माणूस. एकटा गेम पलटू शकतो. वन साइड मॅच इंजुरी होऊ नये म्हणून. कॉलेजमधून एक नवीन ब्लॉग. आमची जीसी सुरू झाली आहे. त्यातले मेन प्लेयर आदित्य दादा कबड्डीमध्ये आहे पण अजूनपर्यंत मॅटवर उतरले नाही. काय म्हणणं काय तुमचं? सुपर स्टार आणि इकडे ऋषिकेश दादा. तसं नाही, क्रिकेटच्या टीमनी बोलवलं होतं पण चॅम्पियन्स ट्रॉफीचं बर्डन असल्यामुळे गेले नाही माणूस. एकटा गेम पलटू शकतो. वन साइड मॅच इंजुरी होऊ नये म्हणून. अनिकेत दादा आताच टेस्ट खेळून आले. त्याचा पुरी बघायला काय नाही, अनिकेत शेट असायचं. अनिकेत शेट होय. अनिकेत शेट. अनिकेत दादा नांदे. इकडे प्रणव दादा बघा. प्रणवचे रिॲक्शन काही वेगळेच दिसून राहिले. काय म्हणते प्रणव? कोणाला बघ. निमित दादा कुलकर्णी. आज 100 रुपयाचा खर्च, कप सिरपचा खर्च लागणार आहे निमित दादाला. नाही बरं झालं आता. बरं पण झाला का? बर. आणि हा आमचा मॅगी. टेबल टेनिस जिंकला का हारला? अच्छा उद्या आहे का? बरं काँग्रेस. आणि हा ओमकार दादा मस्के. कोणता स्पोर्ट्स नाही, स्कॉलर पोरगा. वर बक्की महाराष्ट्र केसरी. इकडे वेदांत. काय रे वेद्या, म्हणजे काय भाव द्यायला नाही हा? आणि हे आमचे क्रिकेटर ENTC इज्जतीनं हारून आले. किती मॅच हारले? कॅच पण सोडला म्हणते. कॅच छोडी वही मॅच छोडी. नाही पुढच्या वेळेस निमित दादा राहील. कॅच सोडली तर. चला इकडे आमचे व्हॉलीबॉल दादा. कधी आहे? उद्या आहे का? मजा करू. चला ब्लॉग स्टार्ट करतो. कबड्डीची आमची मॅच आहे ENTCची. अजून दाखवतो. मॅच जिंकले महेश दादा तुम्ही. दोन शब्द. फायनल मध्ये पोहोचले का? महेश दादा फायनल मध्ये पोहोचले. लवकरच हे दादा पोंगे F3चे संचालक फेमस करायला ना. आणि आमचे निमिष दादा कुलकर्णी LR बनाचा CR बनाचा इच्छा व्यक्त करताय पण पैसे न वाटल्यामुळं प्रत्येक वेळेस निवडणूक हारत आहे. कधी जिंकणार? बघू आम्ही बघू. थर्ड इयरला. तर चला कधी आहे मॅच? 1 वाजता. तर नक्की येऊ आपण. दाखवू. जात म्हणजे जावंच लागन. पैसे लावल्या भाऊन 5 कोटी. 2 कोटी मी देऊन टाकू. बर चालते. ठीक आहे ना. विषय आहे का काही? ओमकार या जोकवर काही 2 शब्द. हो ठीक आहे. शब्द आहे. तर चला. फायनली तर आपली टीम ग्राउंडवर आली आहे. आणि पाहू शकता साहिल भाऊ पहिली रेड घेऊन आले. म्हणजे खतरनाक रेडर आहे भाऊ ENTCचे. हा ब्लॉग बनन तर फक्त ENTCचा, कारण आपली ब्रांच ENTCचा आहे ना. पहा पहिली एम्प्टी रेड टाकली. खतरनाक मजा येऊ राहिली भाऊ मॅच मध्ये. पहा कसं टॅकल केलं आता. एकच नंबर. आणि आपली टीम आता जिंकाच्या मार्गावर चालली भाऊ. आवाज कुणाचा?
फायनली तर टाइम फिनिश झालाय आणि आपली ENTC जिंकली आहे फायनल. हा IT ला हरवलं. खतरनाक मजा आली भाऊ. सगळे आपले साहिल भाऊ, बेस्ट ट्रेडर, प्रतीक वगैरे सगळे जायचं खतरनाक नारेबाजी चालू आहे. भाऊ फायनल जिंकली ना आपली ENTC. डान्स तर बनतेच ना. सगळे हिरो जेवढे होते आपल्या टीम मधले सारायला उचललं आणि खतरनाक नाचणं चालू आहे भाऊ. अरे एकच नंबर, फुल मजा. IT ला हरवलं ना हो, मजाक गोष्ट आहे काय. बम खतरनाक मॅच झाली. मस्त मॅच पाहिली आणि तसंच निघालो आपल्या मित्रासोबत. रौनक गड्डेमवार खतरनाक माणूस आहे. व्यक्तिमत्व भारी आहे, पण कसं थोडंसं बैलून जाते. एपादीची बुलेट भारी आहे भाऊ, बम तेल खाते. आणि सोबत आपले पोट्टे तर आहेच ना. आता आपल्याला पटापट जाणं आहे दुसऱ्या ग्राउंडवर. पाहू काय होते, नाही तर सरळ कॉलेजला जाऊ. CC चालू आहे तिथं, कल्चरल चॅम्पियनशिप. तर तिथचं दाखवतो माहोल काय आहे. फुल मजमा आहे तिथं. अरे बा कॉलेजच्या बाहेर पोहोचलोच नित बा ना. प्रतीक आणि अक्षय कोण भांडून राहिले काय माहित. अक्षय आला आणि डायरेक्ट प्रतीकच्या अंगावरच. अबे नाही रे मारू नको रे प्रतीक. अबे हडूगे रे. ओय देतं का त्याले. अक्षय तू थांबणं. काय चालू आहे याचं काय माहित लगाले. हसूनही राहिलेले का जे भांडणं गेल्यावर. चला जाऊ द्या, जाऊ आपण आता CC पाहिले. फायनली तर आलो रे बा. हे आपले पुरे मित्र ऋषभ पाचरणे, तेजस दादा सब भेटल्या. आणि आज इथं चालू आहे डान्स. फटाफट पाहून घ्या. गाणं लावू नाही शकत कारण कॉपीराईट येते हो, तुम्हाला तर माहित आहे. तर मित्रांनो फायनली CC झाली आणि तसाच रूमवर आलो आणि झोपलो. कारण दिवसभर भाऊ एवढी खतरनाक ऊन होती. आणि त्यात आम्ही होतो कबड्डीसाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या ग्राउंडवर गेलो, तिथं काही झालं नाही. कोऑर्डिनेटर्स आहे तर त्याच्यामुळे फिरा लागते इकडे तिकडे. मग CC होती कल्चरल चॅम्पियनशिप. त्याच्यात सिंगिंग, ब्रांच वाईज सिंगिंग कॉम्पिटिशन होती. डान्सिंग कॉम्पिटिशन होती. तर कसं झोपीतून उठलो ना, एकदम व्लॉग एडिट करत होतो त्यामुळं. तर डान्सिंग कॉम्पिटिशन होती. डान्सिंग कॉम्पिटिशन लय खतरनाक झाली, पण तुम्हाला जास्त दाखवू नाही शकत हो. कसं आहे, डान्स मध्ये जर ते गाणं नाही राहिलं मजाच किरकिरी आहे. आणि गाणं टाकलं तर कॉपीराईट येते. तर त्याच्यामुळे काही दाखवू नाही शकलो. पण फेस्ट सुरू झाले आहे. खतरनाक ब्लॉग येणार आहे भाऊ. डेली ब्लॉग येणार आहे 8 वाजता. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. हे बा आमचे पोट्टे शिवम भाऊ फुल आता रिला पोरायला जाऊ द्या, एन्जॉय करू द्या. आणि हा आमचा आदित्य रात्री झोपते, उठते आणि रिला पाहत राहते. चला याला एन्जॉय करू द्या. स्किन तशी गोरी आहे म्हणायची, पण काही नाही होत. चला मजाची गोष्ट आहे. आपण भेटू उद्या अशाच एका नवीन व्हिडिओत. आवडला असेल तर लाईक करा, मित्रासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करून टाका, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. भेटू उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.